नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन नेरकर DSG अर्थजागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा आपला विषय जो आहे तो थोडासा गुंतवणूक सोडून वेगळ्या पद्धतीचा आहे। आपण आज बघणार आहोत अमिताभ बच्चन यांचा कर्जबाजारी ते गर्भश्रीमंतीपर्यंतचा प्रवास। तर मित्रांनो, महानायक अमिताभ हरिवंशराय बच्चन यांना कोण ओळखत नाही? जगात असे काय कमीच लोक असतील जे महानायक अमिताभ बच्चन यांना ओळखत नाही। बॉलिवूडचा सुपरस्टार, बॉलिवूडचा महानायक म्हणून त्यांची ओळख आहे। गेले 50 ते 55 वर्ष ते सक्रियपणे बॉलिवूडमध्ये काम करत आहेत आणि शिखरावर आहेत असं आपल्याला म्हणता येईल। पण मित्रांनो, याच महानायकाचा एका वेगळ्या पद्धतीचा प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, जर आपण सुरुवातीचा काळ पाहिला, अमिताभ बच्चन यांच्या जीवनातला सुरुवातीचा जर काळ पाहिला आपण त्यांच्या कारकिर्दीचा, तर मोठ्या प्रमाणात यश, प्रसिद्धी आणि पैसा त्यांनी पाहिला। म्हणजे अगदी 80च्या दशकात, 75 ते 80चं दशक, शोलेसारखे चित्रपट, दीवार आणि असंख्य चित्रपटातून त्यांनी यश प्राप्त केलं। त्या काळात 80-90च्या दशकामध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता अशी त्यांची ओळख होती। अर्थात त्यांचा अभिनय, त्यांचे शब्दफेक, त्यांच्या आवाजाचा दर्जा, या सगळ्या गोष्टी त्यांच्या यश, प्रसिद्धी आणि पैशासाठी कारणीभूत होते। असा हा महानायक मित्रांनो 90 ते 95च्या काळामध्ये थोडं त्यांचं करिअर जे आहे ते आपण उतरती कळा लागणं असं म्हणतो। दरम्यान 1987 साली राजीव गांधी यांच्याशी चांगली मैत्री असल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती। ती लोकसभा निवडणूक ते विजयी झाले होते अलाहाबाद या मतदारसंघातून, जो की आजचा प्रयागराज आहे। पण बोफोर्स घोटाळा या प्रकरणामध्ये अडचणीत आल्यामुळे त्वरितच 90 साली त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचं ठरवलं आणि पुन्हा बॉलिवूडमध्ये शहेनशाहसारखे चित्रपट आणि इतर चित्रपट, त्यांनी जादूगरसारखे चित्रपट करायला सुरुवात केली। आणि म्हणता म्हणता मित्रांनो 95 सालापर्यंत ही जी खान मंडळी आहेत, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, यांचा उदय बऱ्यापैकी झाला होता। त्यांचे चित्रपट चांगले चालू होते आणि अर्थातच अमिताभ बच्चन यांचं वयसुद्धा 50च्या वर गेलं होतं। 42 सालचा जन्म म्हणजे 92मध्येच ते 50 वर्षाचे झाले होते। तर या काळामध्ये त्यांनी 1995 साली ABCL ही कंपनी स्थापन केली आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं त्यांनी। मित्रांनो, पण हे पाऊल जे होतं ते अत्यंत धोकादायक आणि रिस्क असलेलं होतं असं म्हणता येईल आपल्याला। आणि त्याच्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात कर्जबाजारीपणा आला आणि मग अर्थातच 4 ते 5 वर्षाच्या कालावधीनंतर मोठा नुकसानाचा फटका सहन केल्यानंतर त्यांनी पुन्हा छोट्या पडद्यावर येऊन एक विलक्षण असा शो त्यांनी केला, कौन बनेगा करोडपती। या शोच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा भारतीय प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं आणि तो शो हा प्रचंड यशस्वी झाला। आणि कसं त्या माध्यमातून, त्या शोच्या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनामुळे त्यांनी आपली कर्ज कशी फेडली, या संपूर्ण प्रवासाची स्टोरी आपण आज पाहणार आहोत। तर थोडक्यात आपल्याला या चित्रामध्ये दिसत असेल यश, प्रसिद्धी, पैसा, कर्जबाजारीपणा आणि गर्भश्रीमंती, असं व्ही शेप रिकव्हरी ज्याला म्हणतो ना आपण, स्टॉक मार्केटच्या
भाषेमध्ये, ज्याला व्ही शेप रिकव्हरी म्हणतात. म्हणजे राईज, फॉल आणि राईज अशी अमिताभ बच्चन यांची स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत. मित्रांनो, अगदी छोट्या 3 टप्प्यांमध्ये 100 कोटींचे कर्ज ते 4000 कोटींची मालमत्ता, हा अमिताभ बच्चन यांचा प्रवास आपण ऐकणार आहोत. सुरुवातीचा काळ 1969 ते 1995 असा विभाजित करता येईल. बॉलिवूडमधील महानायक म्हणून त्यांनी यश प्राप्त केलं. मी आपल्याला सांगितलं की शोलेपासून दीवार, जंजीर आणि असंख्य चित्रपट त्यांचे सर्वाधिक यशस्वी झाले आणि महानायक ही त्यांची प्रतिमा, ॲक्शन हिरो ही त्यांची प्रतिमा जगासमोर आली, भारतीयांसमोर आली आणि त्यांचं वजन जे आहे बॉलिवूडमध्ये ते पण वाढलं. सर्वाधिक मानधन घेणारा महानायक, अभिनेता यासाठी अमिताभ बच्चन यांची ओळख झाली आणि एकावेळी सर्वाधिक चित्रपट हिट करणं, यशस्वी करणं ही सुद्धा त्यांची ओळख झाली होती. मित्रांनो, त्यानंतर आपण जर पाहिलं तर राजकारणाचा प्रवास मी सांगितला. 1987 ते 1990 या काळात राजकारणातही त्यांनी आपला हात आजमावला. मात्र राजकारणापासून बोफोर्स घोटाळ्यामध्ये अडकल्यानंतर त्यांनी दूर राहण्याचं ठरवलं आणि 1995 मित्रांनो, म्हणजे अंदाजे 25 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा कमवल्यानंतर, अगदी 100, 150, 200 कोटीच्या जवळपास कमवल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण निर्माता व्हावं. त्यामुळे त्यांनी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड ABCL अशा कंपनीची स्थापना 1995 केली आणि निर्माता व्हायचं ठरवलं. या कंपनीचे जे कामं होती ती म्हणजे चित्रपट निर्माण करणं आणि त्याचबरोबर इव्हेंट मॅनेजमेंट करणं, हे सुद्धा या कंपनीचं काम होतं. तर सुरुवातीला 96 साली या कंपनीला मिस इंडिया हा जो इव्हेंट आहे, फॅशन पेजंट इव्हेंट म्हणतात याला, हा मिस इंडिया इव्हेंट जो जागतिक पातळीवर घेण्यात येतो तो भारतामध्ये घेण्याची त्यांना संधी प्राप्त झाली. जवळपास 20 मिलियन म्हणजे 2 कोटीचा खर्च त्या काळात करून हा इव्हेंट साध्य करण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. पण मित्रांनो, भारतीय संस्कृती, भारतातील जनतेची मतं, भारतातील जनतेची मानसिकता ही काही फॅशन शोजला प्रतिसाद देणं अशा प्रकारची नव्हती. तो काळ 1996चा होता मित्रांनो, जेव्हा फार प्रमाणात मोठ्या पडद्यावर म्हणा, लहान पडद्यावर म्हणा, TV वर म्हणा, सिनेमात अश्लीलता ही अशी पराकोटीला गेलेली नव्हती आणि फॅशन इंडस्ट्री किंवा फॅशन शो बघणं ही सुद्धा भारतीयांची काही विशेष आवड त्या काळात नव्हती. त्यामुळे 2 कोटीचा बजेट ठरवलेला हा शो 4 कोटीवर गेला. 4 कोटी रुपये खर्च झाले त्याच्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात तो जो शो होता तो एक फेल्युअर ठरला मित्रांनो, म्हणजे अपयशी ठरला. त्या शोमध्ये नुकसान झालं. त्यानंतर मग तेरे मेरे सपने, 7 रंग के सपने, मृत्युदाता, सूर्यवंशम अशा पद्धतीचे 4 चित्रपट या ABCL कॉर्पोरेशननी काढले. ज्या चित्रपटांना चांगलं यश मिळालं नाही ते पुन्हा अपयशी ठरले. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आणि जवळपास या 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे 1995 ते 1999 या कालावधीमध्ये अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने 100 कोटींचे कर्ज केले. 100 कोटींचं मोठं नुकसान झालं. एका बाजूला कोणतंही उत्पन्न नाही, चित्रपट अपयशी होत होते आणि 100 कोटींचं कर्ज मोठ्या प्रमाणात डोक्यावर बसलं होतं. अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, या महानायकाला काही सुचत नव्हतं. अपयश जे
काम हाती घेतलं त्यात अपयश, नवीन चित्रपट काढले अपयश, निर्माता म्हणून कुठे प्रयत्न केले अपयश, फॅशन पेजंट शो केले अपयश, असे 100 कोटींचं कर्ज डोक्यावर बसलं. आणि अखेर यांना आपला जो बंगला आहे, अमिताभ बच्चन यांना आपला जो बंगला आहे प्रतीक्षा, त्या बंगल्याचं सुद्धा यांना गहाण ठेवण्याची वेळ आली ते कर्ज परतफेड करण्यासाठी मित्रांनो. आणि तरीसुद्धा ते कर्ज पूर्ण झालं नाही. अशा स्थितीमध्ये पुन्हा अमिताभ बच्चन यांनी ठरवलं की आपल्याला आता नवीन सुरुवात करायची. त्यामुळे त्यांनी 2000 साली KBC या शोच्या माध्यमातून फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी भरारी घ्यायचं ठरवलं. कौन बनेगा करोडपती हा शो 2000 साली त्यांना मिळाला. आणि त्या शोच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांना एक नवीन पद्धतीचा शो मिळाला की एखाद्या प्रश्न प्रतियोगितेमध्ये तुम्ही कसे लाखो आणि करोडो रुपये जिंकू शकता असं स्वप्न भारतीयांना दाखवण्याचं काम या कौन बनेगा करोडपती शोनी केलं. आणि कौन बनेगा करोडपती याचं सर्वात मोठं उत्तर म्हणजे पहिलं उत्तर हे अमिताभ बच्चन असंच म्हणता येईल, कारण ते याच्यातून करोडपती झाले. प्रत्येक शोच्या सीझनमध्ये कमीत कमी 90 ते 100 कोटी रुपये असे जर आपण धरले तर गेल्या 20 वर्षात केवळ कौन बनेगा करोडपतीनेच अमिताभ बच्चन यांना 1500 ते 2000 कोटी रुपये प्राप्त करून दिलेले आहेत मित्रांनो. तर या अमिताभ बच्चन यांच्या प्रवासातून आपण काय शिकलो मित्रांनो? तर साध्या शिकवणी मी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. आर्थिक उत्कर्ष साधायला कधीही उशीर झालेला नसतो मित्रांनो. तुम्ही ठरवलं त्या क्षणी सुरुवात असते. आता एखाद्या अमिताभ बच्चन यांच्या ठिकाणी दुसरा माणूस असता ज्याला फार हिंमत नसती तर त्यांनी काय केलं असतं? आत्महत्या केल्या असत्या. आपण बरेचसे आत्महत्येचे पण प्रकरणं ऐकतो, बातम्या वाचतो की आर्थिक त्रासाला कंटाळून, गरिबीला कंटाळून आत्महत्या केली. पण आर्थिक उत्कर्ष साधायला कधी उशीर झालेला नसतो. तुम्ही ज्या क्षणी ठरवाल मी आत्ता कर्जबाजारी आहे, उद्यापासून मी नवीन मेहनत करीन आणि नवीन साम्राज्य उभं करीन, तो क्षण तुमचा असतो मित्रांनो. हे आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे 2000 साल म्हणायचं झालं तर अमिताभ बच्चन हे 58 वर्षाचे होते. 58व्या वर्षी साधारण माणूस जो नोकरी करतो तो निवृत्त होतो आणि आपलं 10-20 लाख रुपयाचं प्रॉव्हिडंट फंड किंवा पेन्शन जे काय असेल ते घेऊन तो पुढचे 10-20 वर्ष जगतो. अमिताभ बच्चन हे 100 कोटी कर्ज घेऊन 58व्या वर्षी नवीन सुरुवात करतायत. आणि आज त्यांची मालमत्ता 4000 कोटींच्या वर आहे मित्रांनो. म्हणजे 58 ते आज 82 जे वय आहे त्यांचं, गेल्या 24 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी हे 4000 कोटी रुपये कमवलेत. आणि सगळं कर्ज त्यांनी त्या कर्जदाराच्या घरी जाऊन त्यांनी कर्ज फेडलेलं आहे मित्रांनो. दुसरा मुद्दा, संघर्षात प्रयत्न करणाऱ्यांचे सगळे दिवस सारखे नसतात मित्रांनो. असे काही लोक म्हणतात की सगळ्यांचे सर्व दिवस सारखे नसतात. मी या गोष्टीशी असहमत आहे. एखादा आळशी माणूस असेल जो रोज घरी रिकामं बसतो, कोणतंही काम करत नाही, त्याचे दिवस कधी बदलत नाही मित्रांनो. पण संघर्षामध्ये जो प्रयत्न करतो त्याचे सगळे दिवस सारखे नसतात. तो जर आज गरीब असेल तर तो उद्या श्रीमंत होतो, आपल्या कष्टाने श्रीमंत होतो. अमिताभ बच्चन हा माणूस आपल्या कष्टाने श्रीमंत झाला आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आपले गुण ओळखा, तुम्ही कधीही उपाशी राहणार नाही मित्रांनो. आपल्यामध्ये जे श्रेष्ठ कलागुण असतील, कोणी एखादा चांगला इलेक्ट्रिशियन असेल जो चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रिशियनचं काम करेल, कोणी चांगला प्लंबर असेल, कोणी सिव्हिल इंजिनियर असेल, कोणी शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, कोणी एखादा वक्ता असेल. अमिताभ बच्चन हे चांगले नट होते, अभिनेते आहेत. त्यांचा आवाज ही त्यांची ताकद आहे, ते त्यांनी ओळखलं. आणि 58व्या वर्षीसुद्धा गेल्या 25 वर्षात जर अमिताभ बच्चन यांचे चित्रपट आपण पाहतोय, 82व्या वर्षीसुद्धा आज त्यांना केंद्रीभूत ठेवून
कथा लिहिल्या जातात, पटकथा लिहिल्या जातात आणि चित्रपट बनवले जातात. मित्रांनो, हे विरळ असं उदाहरण आहे बॉलिवूडचं. नाही तर आपण पाहतो की ठराविक वयानंतर कलाकारांना कामं मिळणं बंद होतं. पण अमिताभ बच्चन हे 82व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 55 वर्ष जवळपास त्यांनी काम केलेलं आहे. 55-60 वर्ष म्हणू शकतो. वेन यू फेल, गो बॅक टू युअर बेसिक्स. मित्रांनो, काही शिकवणी मी इंग्लिशमध्ये दिल्यात. जेव्हा तुम्ही अपयशी ठरता तेव्हा पुन्हा आपल्या बेसिक्सकडे, म्हणजे आपल्या मूलभूत नियमांकडे जा, आपल्या मूलभूत शिकवणींकडे जा आणि पुन्हा सुरू करा. अमिताभ बच्चन कर्जबाजारी झाले, त्यांना आपले बेसिक्स आठवले की आपण काय करू शकतो, तर आपण अभिनय करू शकतो, आपण आपला आवाज वापरू शकतो. ते पुन्हा अभिनय क्षेत्रात गेले. पुन्हा करोडपतीसारखा शो त्यांनी हिट करून दाखवला, सुपर हिट केला. टेक रिस्क्स, लर्न लेसन्स अँड इम्प्रूव्ह. मित्रांनो, आयुष्यामध्ये जर तुम्ही जोखीम उचलणार नसाल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. जोखीम नसेल, रिस्क है तो इश्क है असं म्हणतात. जोखीम नसेल तर तुम्ही धडे शिकणार नाही, आणि धडे शिकला नाहीत तर तुम्ही प्रगती करणार नाही. मित्रांनो, अशा या चांगल्या शिकवणी आपल्याला अमिताभ बच्चन यांच्या या प्रवासातून दिसल्या आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आमचं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. काही कॉमेंट्स असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर विचारा कॉमेंट सेक्शनमध्ये. मी आपल्याला अशाच एका नवीन इंटरेस्टिंग विषयामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटीन. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.